आपले जे HFSS ज्याला प्रॉडक्ट म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर प्रोडक्ट्स, 24 तास जे असतात ते कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये आपण मग्न असतो. ते काम असतं की नसतं भाग वेगळा, मग्न असतो. एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये असं सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्या समोर येणार नाहीये. ज्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्या समोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे. स्क्रीन तुम्ही चालवत आहात का स्क्रीनच तुम्हाला चालवते, याच्यावरती विचार करण्याची, थांबण्याची गरज आज आपल्या सर्वांमध्ये आलेली आहे. मला वाटतं तो जर विचार आपण केला तर अनेक प्रश्न गुंतागुंतीचे जे आपल्याला वाटतात ते सरसकट सुटू शकतात. आणि म्हणून यामुळे काय झालं, मला जे आवडतं ते मी ऐकतो, मला जे आवडत नाही ते माझे शत्रू होतात. विचार वैविध्य होत नाही. लगेच तंटे भांडणं व्हायला सुरुवात होतात. ज्यावेळेस विचार असतो त्यामध्ये विविधता असते. मला जे आवडतं त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बोलला तो माझा शत्रू, मित्र दूरचा शत्रू, वादविवाद पण नाही.